दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण बऱ्याच वेळेस खेळामध्ये बघतो किंवा इतर ठिकाणी बघतो, कधी-कधी एखाद्याचं पुष्कळ भयंकर पराभव होतात. आपल्या सर्वांना क्रिकेट आवडतं आणि कधी-कधी आपले चांगले बॅट्समन्स असतात, विख्यात असतात. परंतु एकदा मला आठवतं की आपली टीम पूर्ण 36 रनमध्ये ऑल आऊट झालेली आणि सर्वांनाच तो धक्का बसला आणि पराभव जो आहे हा अगदी मनाला लागला होता. आमच्या कॉलेजमध्ये एक फुटबॉलची टीम होती. ती ज्यावेळेस मुंबईला खेळायला गेली त्यावेळेस त्यांचा जवळजवळ 15 ते 20 गोलनी पराभव झालेला आणि त्यांच्याबरोबर जे गेलेले किंवा खेळाडू एकमेकांना सांगत होते की कॉलेजमध्ये जाऊन आपल्या ठिकाणी असं सांगू नका की आमचा एवढा मोठा पराभव झाला होता. पराभव जो आहे हा जिव्हारी लागतो. ज्यावेळेस आपण पराभूत होतो, मग तो खेळातला असो किंवा जीवनातला असो. इस्रायल लोकांचा सुद्धा अनेकदा पराभव झाला आणि तो ह्यासाठी पराभव झाला की त्यांनी परमेश्वराची आज्ञा मानली नव्हती. परमेश्वराच्या आज्ञेचा त्यांनी भंग केला होता. बघा, आखानाने केलेल्या पापामुळे यहोशुवाच्या सैन्याला पराभव पत्करावा लागला. अनेक लोक त्या ठिकाणी मारले गेले. देवाच्या लोकांचे अनेक प्रकारे असं होतं की ते देवापासून दूर जातात. जेव्हा मनुष्य पाप करतच राहतो, पश्चाताप करत नाही, त्यावेळेस त्याला जीवनामध्ये पराभवाचा सामना करावा लागतो. देवाला आपला पराभव व्हावा असं कधीही वाटत नाही, परंतु त्याची इच्छा ही आहे की आपण त्याच्याजवळ असावं, आपण पश्चाताप करावा, आपण प्रार्थनापूर्वक त्याची इच्छा काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. यहूदा इस्करियोतचं उदाहरण नेहमी लक्षात ठेवा की पापामध्ये आपण ज्यावेळेस खूप पुढे जातो त्यावेळेनंतर परत मागे फिरता येत नाही आणि जेवढं आम्ही देवाच्या जवळ असू तेवढं आम्ही पापापासून दूर राहू. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, यहोशुवा याचा 7वा अध्याय 11वा वचन, जोशुआ चॅप्टर 7 and verse 11. इस्रायल लोकांनी पाप केले आहे, मी त्यांच्याशी केलेला करार त्यांनी मोडीला आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.